नमस्कार मित्रांनो, एक्झाम 360 मराठी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सी-टी-ए-टी म्हणजे काय आणि सी-टी-ए-टीची पुरेपूर माहिती. ज्यामध्ये किती पेपर असतात, कुणासाठी असतात आणि आपल्याला किती मार्क हवेत पासिंग होण्यासाठी आणि पास झाल्यावर काय फायदा येतं, याचा आपण परिपूर्ण अभ्यास याच्यामध्ये करणार आहे. आणि विशेषतः म्हणजे यामध्ये तुम्हाला भाषा निवड म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांसाठी कोणती भाषा निवडणे एकदम सोयीस्कर असणार आहे. म्हणजे जे 50% तुमचं पासिंग याच ठिकाणी तुम्हाला कळणार आहे. बघा सी-टी-ए-टी म्हणजे काय आहे मित्रांनो? सी-टी-ए-टी म्हणजे भारतातील सर्वात मोठी परीक्षा आहे. कोणती परीक्षा आहे? पात्रता परीक्षा. म्हणजे ज्यात काय होऊ शकते? शिक्षक पात्रता होऊ शकतो. ही परीक्षा सी-बी-एस-ई घेते आणि पात्रता मिळाल्यानंतर उमेदवाराला केंद्रीय शाळा, नवोदय, आर्मी पब्लिक स्कूल, केंद्रीय सरकारी शाळा, अनेक राज्यातील सरकारी शाळा म्हणजे आपल्या महाराष्ट्र पण त्याच्यामध्ये येणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व शाळेमध्ये सी-ई-टी लागू आहे आणि प्रायव्हेट मान्य शाळाला पण सी-टी-ए-टी लागू असते मित्रहो. या सर्व भरतीमध्ये तुम्हाला त्यांचा फायदा मिळू शकतो मित्रहो. चला आता बघा सी-टी-ए-टी मोड 2026 साठी कसं दिलं त्यांनी, तर 2026 साठी सी-टी-ए-टी मोड त्यांनी बघा 8 फेब्रुवारी 2026 रोजी तुमची परीक्षा होणार आहे. OMR शीटवर होणार आहे आणि ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. सर्व MCQ प्रकारचे असतील. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय असणार आहेत. बरोबर उत्तराला 1 मार्क असणार आहे आणि चेकचे उत्तर दिल्यास निगेटिव्ह मार्किंग नाही. मार्क कट होणार नाहीत मित्र हो. इतकी डिटेल माहिती मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. अशीच नवनवीन माहिती तुम्हाला काही जर सी-टी-ए-टीच्या बाबतीत शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मित्र हो. चला आता आपण पुढचा पॉईंट घेऊ. बघा आता सी-टी-ए-टीची फॉर्म आणि डेट फी किती असणार आहे? बघा मित्र हो, सी-टी-ए-टीची फॉर्म डेट फी आपण यामध्ये बघणार आहोत. तर सी-टी-ए-टीची स्टार्टिंग झाली 27 नोव्हेंबर 2025 साली आणि लास्ट डेट असणार आहे 18 डिसेंबर 2025 रोजी. बघा आता खूप कमी दिवस राहिलेले तर आजची 12 तारीख आहे. 6 दिवसानंतर सी-टी-ए-टीचा लास्ट फॉर्म भरण्याचा दिवस असणार आहे. बघा मित्र हो, पेपर 1 व 2 दोन्ही जर पेपर देत असाल तर जनरल OBC साठी 1000 रुपये फीज आहे. SC ST PW साठी 500 रुपये फीज आहे. दोन्ही पेपर देत असाल एक पेपर 1 किंवा पेपर 1च देतात 1000 रुपये फी आणि SC ST PWD साठी 500 रुपये. PWD म्हणजे अपंग यांच्यासाठी 500 रुपये फीस आहे. बघा दोन्ही पेपर जनरल OBC 1200 रुपये आहेत आणि SC ST PW साठी 600 रुपये आहे. दोन्ही पेपर साठी आहेत मित्र ही फी. चला आता पुढचा आपण घेऊ. पुढच्या भागामध्ये सी-टी-ए-टी मध्ये किती पेपर असतात मित्र याची पूर्ण माहिती घेऊ. बघा 1 मिनिट. सी-टी-ए-टी मध्ये किती पेपर असतात? बघा मित्र हो, सी-टी-ए-टी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असतात. किती पेपर असतात? तर पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये 1ली ते 5वी शिक्षक बनण्यासाठी 1ली ते 5वी शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी असतो. ज्यांना 6वी ते 8वी पर्यंत शिक्षक बनायचं असते त्यांना कशाचा पेपर असतो? पेपर 2 असतो. बघा दोन्ही पेपर द्यावेत का? तर हो. कारण काय आहे तर अनेक शाळा 1ली ते 8वी दोन्ही लेवलचे शिक्षक शोधतात आणि दुसरी काय दोन्ही पेपर दिल्यास जॉबची संधी दुप्पट होते. म्हणून या कारणाने मित्र हो तुम्ही दोन्ही पेपर देणं आवश्यक आहेत. बघा आता त्याच्यानंतरचा आपण टॉपिक घेऊ. बघा पॅटर्न ए सगळ्यात जास्त डिटेल पेपर 1 साठी. पेपर 1 चा पूर्ण आपण डिटेल बघू. सिलेबस काय आहे तर पेपर 1 मध्ये 150 मार्कासाठी टोटल असणार. किती मार्कासाठी असणार आहे मित्र हो? तर 150 मार्काचं टोटल असणार आहे. बघा 150 मार्क टोटल मार्क इथं 150 असणार आहेत. क्वेश्चन पण 150 असणार आहेत. टाइम पण 150 मिनिट आहे. म्हणजे एका मिनिटाला एक क्वेश्चन झाला पाहिजे मित्र हो तुमचा. बघा त्याच्यामध्ये सेक्शन्स आहेत. 4 सेक्शन्स 5 सेक्शन्स असणार आहेत. 30-30 मार्कासाठी 150 मार्काचा पेपर असणार आहे. पहिला पेपर आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉजी. चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे बाल विकास आणि त्याचे बालमानसशास्त्र. बघा बाल विकास सिद्धांत त्याच्यामधला पहिला टॉपिक शिकण्याची प्रक्रिया, अपंग मुलांचे शिक्षण, अध्यापनातील अडचणी, शिक्षण विद्यार्थी नातं, शिकण्याची तयारी, प्रेरणा. हा विभाग तुमच्या शिक्षक क्षमतेची चाचणी आहे. तुम्हाला शिक्षक किती होऊ शकता, तुम्ही शिक्षक आहात का, हे तुमची चाचणी तपासणारा आहे. या शिक्षणचा अभ्यास करत असताना मित्र हो एकदम असं पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं म्हणजे तुमचं उत्तर 90% बरोबर असू शकते. आता लँग्वेज 1 ही लँग्वेज 1 निवडत असताना मराठी भाषेतील मुलांनी मराठी लँग्वेज निवडायची. कारण की भाषा निवडतानाची मोठी अडचण असते मित्र हो. सी-टी-ए-टीमध्ये भाषा इंग्लिश निवडण्याची कंपल्सरी नाही. आपली जशी महाराष्ट्र टी-ए-टीमध्ये तुम्हाला भाषा 1 मराठी निवडल्यावर सेकंड नंबरची भाषा इंग्लिश निवडावी लागते, तसं सी-टी-ए-टीमध्ये नाही. आपण काय करायचं भाषा 1 मराठी निवडायची आणि भाषा 2 शक्यतो हिंदी निवडायची. ज्याचा इंग्लिश चांगला असेल ते इंग्लिश निवडू शकता. मग येणार काय तुम्हाला तर वाचन येणार आहे म्हणजे गद्य, लेखन, शब्दार्थ, भाषा अध्ययन, व्याकरण कौशल्य ही भाषा तुम्ही अध्यापनाची भाषा म्हणून निवडता. म्हणून ही तुम्हाला याच्यापैकी चांगलं गुण आले पाहिजेत. म्हणजे मग आता काय येणार आहे तुम्हाला सरळ सरळ सांगतो मित्र हो. 1-2 पॅराग्राफ येणार आहेत. 3 पॅराग्राफ येणार आहेत 5-5 मार्कासाठी म्हणजे 15 मार्क आणि 15 मार्काची भाषेवर पेडागॉजी येणार आहे. भाषा शिकवण्याची पद्धती काय येतात, भाषा शिकवण्यात कोणते गुण अवगत असले पाहिजे तुम्हाला हे तुम्हाला त्या याच्यामध्ये येणार आहेत. चला
पुढचा टॉपिक घेऊ मित्र आता आपण. तर पुढचा आहे आता बघा सेकंड भाषा. दुसरी भाषा कोणती निवडायची? तर दुसरी भाषा कोणती निवडायची मित्र हो? तर दुसरी भाषा ही आपली हिंदी निवडू शकता. तुम्ही कोणती निवडू शकता? हिंदी निवडणं खूप चांगलं आहे. कारण या ठिकाणी हिंदी भाषा आपल्याला समजते, अवगत होते. मग दुसरी भाषा समजणे महत्त्वाचे असते. वाचन उतारे येणार, त्याच्यावरचं व्याकरण येणार, अध्यापन पद्धती येणार, लँग्वेज दोन्ही भाषा तुम्हाला द्विभाषिक कौशल्य तपासण्यासाठी असते मित्र हो. परंतु भाषा एक तुम्ही मराठी घ्या, भाषा दोन तुम्ही हिंदी घ्या. मराठीमध्ये तुम्हाला एक कविता येणार आणि हिंदी जर पहिली भाषा घेतली तुम्ही तर हिंदीमध्ये कविता येणार. ती तुम्हाला अवघड जाऊ शकते आणि मराठीमधली आपल्याला पूर्ण समज असल्यामुळे आपण मराठी भाषा ही पहिली निवडायची आणि दुसरी भाषा ही हिंदी निवडायची आहे मित्र. हे पेपर फर्स्टमध्ये पण करायचं, पेपर सेकंडमध्ये पण करायचं. भाषेच्या व्याकरणामध्ये तेवढा काही फरक येणार नाही पेपर 1 आणि पेपर 2मध्ये. बघा आता याच्यानंतरचा महत्त्वाचा विषय असते पेपर 1मध्ये मुलांना, तो म्हणजे गणित. गणितामध्ये संख्या प्रणाली आहे, पैशाचे व्यवहार आहेत, आकृत्या रेषा भूगोल आहे, तक्ते आणि डेटा आहे, पॅटर्न आहे, समस्या सोड आहेत आणि गणित अध्ययन पद्धत शिकवण्यासाठी तिचे असतात 15 मार्क आणि 15 मार्क या सिलेबसला असतात मित्र हो. अशा प्रकारे इथं हा असतो. गणित अध्यापन पद्धतीवर सोपे सोपे प्रश्न येतात, ते तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून घ्यायचा आहे मित्र हो. गणित शिकवण्याच्या समस्या कोणता, बुद्धी चिकटचक असली पाहिजे, सर्जनशील विचार, हे तुम्हाला असे महत्त्वाचे काही शब्द ते तुमच्या बार येणार आणि त्याला सकारात्मक शब्द म्हणून आपण आपल्यासाठी वापरायचे आहेत मित्र हो. चला पुढचा प्रश्न घ्या. पुढचा याच्यामध्ये व्हिडिओच्या स्लाईडमध्ये जाऊ आता आपण. बघा पेपर 2साठी काय महत्त्वाचं आहे मी तर पेपर 2साठी माहिती घेतली. पेपर 2 डीप अँड डिटेल माहिती आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. बघा सेक्शन फर्स्ट आहे तेच आपलं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, तेच शिकण्याचे तत्व, ज्ञान कसे तयार होते, एज्युकेशनल सायकॉलॉजी, क्लासरूम मॅनेजमेंट, विषय मुलाचे अध्ययन. सेम पॅटर्न आहे, जे पेपर 1ला असणार आहे ते पेपर 2ला असणार आहे. याच्यामध्ये तेवढा काही फरक पडणार नाही मित्र हो. पेपर 1चा अभ्यास करायचा, पेपर 2चा अभ्यास करायचा सारखा. लँग्वेज फर्स्ट पण तशीच मग घेऊ मित्र हो. गद्य पद्य म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा, ज्यांनी लँग्वेज 1 निवडली त्याला एक कविता येणार म्हणजे येणार. म्हणून मी म्हणतो पहिली लँग्वेज मराठी निवडा. मराठी निवडल्याच्या नंतर तुमचं अर्ध काम याच ठिकाणी पूर्ण झालं. तुम्ही भाषेमध्ये जर तुमचे 50 मार्क घेऊ शकले तर उरलेल्या विषयामध्ये तुम्हाला 40 मार्कच मिळवायचं काम राहणार आहे मित्र हो. चला पुढचा प्रश्न. अचूक अर्थ, भाषिक क्षमता आणि भाषा अध्ययन तंत्र याच्यावर 10 मार्क असणार आहेत, म्हणजे 15 मार्क असणार आहेत आणि तुमचे 15 मार्क कविता आणि पॅरेग्राफवर असणार आहेत मित्र हो. चला पुढचा प्रश्न घ्या आता. त्याच्यानंतर आहे मॅथ, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन, न्यूमेरिक नंबर सिस्टीम, ट्रिग्नॉमेट्री, पेडागॉजी ऑफ मॅथ्स. पेडागॉजी ऑफ मॅथ 10 मार्कासाठी असणार आहे आणि 20 मार्कासाठी तुमचा इथं कंटेंट असणार आहे पेपर सेकंडसाठी. आणि पेपर सेकंडमध्ये मॅथ आणि सायन्स हा फक्त ज्याची मेथड बीएडला किंवा डीएडला त्याचं 12वीमध्ये गणित विज्ञान हे विषय होते, सायन्स होतं साध्या भाषेमध्ये, त्याच्यासाठी असणार आहे मित्र हो. आणि त्यांच्यासाठी त्यांना गणित विज्ञान हे विषय असणार आहेत. विज्ञानमध्ये त्यांना फिजिक्स असणार आहे, फिजिक्समध्ये गती, प्रकाश आणि बल असणार आहे. केमिस्ट्रीमध्ये पदार्थ, बदल, मूलद्रव्य इतके विषय असणार आहे. बायोलॉजीमध्ये पेशी आणि जीवन प्रक्रिया असणार आहे. फूड सायन्स असणार आहे आणि इन्व्हायरमेंट सायन्स असणार आहे. याच्यापैकी तुम्हाला 60 मार्कासाठी येतील गणित विज्ञान आणि 60 मार्काचे तुम्हाला 90 मार्काचं मध्ये काय असणार आहे, 30 मार्काची पेडागॉजी, 30 मार्काचं लँग्वेज 1, 30 मार्काची लँग्वेज सेकंड आणि 60 मार्काचं गणित विज्ञान. जे आर्टचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काय येणार आहे, इतिहास भूगोल येणार आहे. आणि या इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र जे आपण म्हणतो ना समाजशास्त्र, यांच्या सर्वांसाठी त्यांच्यासाठी 60 प्रश्न येणार आहेत. हे या सेकंड पेपरला येणार आहेत मित्र हो. चला आता आपण पुढं माहिती घेऊया. पुढच्या स्लाईडमध्ये CTET पासिंग क्रायटेरिया अधिक डिटेलमध्ये माहिती करून घेऊ तुम्हाला. बघा जे जनरल मुलं असतात, जनरल कॅटेगरीचे मुलं असतात त्याला 90 मार्क पाहिजे. त्याची OBC, SC, ST महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रासाठीच फक्त EWSला पण सूट आहे आणि SEPCला पण सूट आहे मित्र हो. महाराष्ट्रातील जे परीक्षा असणार आहे, जी महाराष्ट्रातील शिक्षक या 2 कॅटेगरीमधून पास झाले त्यांच्यासाठी ही उपयोगाची गोष्ट असणार आहे. बघा यांच्यासाठी EWS आणि SEBCला पण ही 82 आणि 83 मार्क लागू आहेत. पण फायदा काय आहे, बोनस फायदा आहे CTETचे. CTET प्रमाणपत्र लाईफलाईन व्हॅलिड आहे, म्हणजे एकदा पास झाले की डबल टेन्शन नाही पेपर देण्याचं. अनेक राज्यामध्ये शिक्षक भरतीसाठी अतिरिक्त गुण, आपल्या राज्यामध्ये अतिरिक्त गुण नाहीत परंतु महत्त्वाचं आहे. आणि आता जर जे शिक्षक कार्यरत आहेत त्यांना पण TET किंवा CTET पास होणं अत्यंत आवश्यक आहे. मग 2 वर्षामध्ये तर ही CTET पास होणं एकदम सोपं आहे त्यांच्यासाठी. तर आपण म्हणू शकतो खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट शाळांना पगार जास्त मिळतो जर तुम्ही CTET पाहत असाल तर. चला पुढचा घ्या. पुढच्यामध्ये काय सांगितलं आपण, CTET सिलेबसची मोठी वैशिष्ट्ये काय काय तर मोठी वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही अभ्यास कसा केला तर तुम्ही लवकर पास होणार. बघा कसे येतं, CTET NCERTच्या पुस्तकाच्या आधारित येतं. सलग प्रश्न कन्सेप्शल असतात, तोंडी पाठांतर चालत नाही. म्हणजे मी खूप मोठं पाठांतर केलं चालणार नाही. कन्सेप्ट महत्त्वाचे, जिन पाहिजे काय आपलं
व्हायगॉस्की काय, याचे तत्व पूर्ण तुमच्या निष्ठेने पाठ झाले, निष्ठेने म्हणजे आत्मसात केलेली पाहिजेत. असं तोंडी सांगितल्याने, तोंडी पाठ केल्याने तुमचा उपयोग होणार नाही. समजून घेण्यावर भर द्या मित्र हो. जवळ-जवळ 40% प्रश्न पेडॉगॉजीवर असतात दोन्ही पेपर मिळून, आणि दोन्ही पेपर मिळून 40% प्रश्न कशावर असतात? पेडॉगॉजीवर असतात मित्र हो. म्हणजे अर्ध्यापेक्षा तुम्ही 40% पेपर फक्त पेडॉगॉजीमुळे पास होणार आहात. जवळ 40 आणि काही टेस्ट पेपरला तर 50%च्या जवळ पण पेडॉगॉजीवर प्रश्न असतात मित्र हो. चला पुढे घ्या आता. सीटीईटीचे फायदे काय आहेत मित्र हो? तर सीटीईटीचे एकदम फायदे आपण डिटेलमध्ये घेऊया. बघा, सीटीईटीचे फायदे आपण एकदम डिटेलमध्ये बघूया. सरकारी शिक्षण मिळण्यासाठी प्रथम पात्रता मिळते. के-व्ही-एस, एन-व्ही-एस मध्ये मोठ्या पगाराच्या संधी उपलब्ध होतात. एकदा पास झाल्यावर सीटीईटी द्यायची गरज नाही मित्र. अद्यापसाठी प्रोफेशनल ओळख बनते की तुम्ही अभ्यासक आहात. सीटीईटी पास हवा तुमच्या काहीतरी हे बनते. ट्युशन, ऑनलाईन क्लासेस, होम ट्युशनमध्ये कमाईची वाढ होते. अनेक मुलाखतीमध्ये सीटीईटी क्वालिफाईड लिहिल्यावर थेट शॉर्ट लिस्टिंग होते, म्हणजे विशेष काहीतरी त्याच्यामध्ये तुमचं इम्प्रेशन पडते मित्र हो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आता जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना परमनंट जॉबची आपली हमी राहणार, त्यांना काही टेन्शन राहणार नाही. एकदम उपयुक्त अशी सोप्यात सोपी परीक्षा म्हणजे सीटीईटीची असणार आहे मित्र हो. चला पुढं. आता एक सीटीईटी परीक्षा पास होणे अत्यंत महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी बघा एक तुम्हाला मी हे सांगत आहे, सीटीईटी फक्त एक परीक्षा नाही, ही त्या प्रत्येक विद्यार्थ्याची पहिली पायरी आहे, ज्याच्या मनात शिक्षक बनण्याचे मोठे स्वप्न असते. जिद्द, सातत्य, योग्य अभ्यास ही 3 गोष्ट ठरवल्यानंतर सीटीईटी तुम्हाला थांबवू शकत नाही मित्र हो. आणि तुम्ही सरकारी टीचर बनणारच, हे याच्यातनी फिक्स आहे मित्र हो. म्हणून तुम्हाला सरकारी टीचर बनायचं असेल तर सीटीईटी पास व्हावीच लागेल. एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ थांबवतो. असाच नवीन व्हिडिओसाठी मित्र हो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्राला सपोर्ट करा मित्र हो. अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सर्व डिटेल माहिती सांगितली. थँक्यू मित्र हो.